नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज दिनांक 10 जुलै, वार शुक्रवार, या आठवड्याचा शेवटचा दिवस. आज आपल्या मार्केटसाठी ग्लोबल मार्केटमधून काय अपडेट मिळत आहेत, तसेच दिवसभर आपले मार्केट कसे राहू शकते याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. त्यापूर्वी एक नजर आपण काल मार्केटमध्ये काय घडले याच्यावरती टाकूया. काल सकाळी आपण मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे मार्केट पॉझिटिव्हमध्ये ओपन झाले. निफ्टी 23,928 वरती ओपन झाली. त्यानंतर निफ्टीने 23,925चा लो बनवला. लो पासून वरतीचा 24,134चा हाय बनवला. तर बंद होताना फ्लॅट पॉझिटिव्ह साईडला 23,962 वरती निफ्टी बंद झाली. काल दिवसभर निफ्टी एकाच रेंजमध्ये रेंगाळत राहिली. ती लेवल होती 24,000 ते 24,080. यामध्ये संपूर्ण दिवस घालवलेला आपल्याला पाहायला मिळतो. शेवटच्या अर्धा तासामध्ये त्यातून बाहेर पडत खालील बाजूस निफ्टीमध्ये आपल्याला दबाव देखील दिसून आला. काल निफ्टीतील 30 स्टॉकमध्ये तेजी होती, तर 20 स्टॉकमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळत होता. NSE वरील 2,506 स्टॉकमध्ये तेजी होती, तर 766 स्टॉकमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळत होता. बँक निफ्टीमध्ये ॲक्सिस बँक वगळता सर्वच बँकिंग स्टॉकमध्ये आपल्याला काल शानदार तेजी पाहायला मिळत होती. बँक निफ्टी 56,861 वरती ओपन झाली. त्यानंतर बँक निफ्टीने 56,867चा लो बनवला. लो पासून वरती जात 57,464चा हाय बनवला. तर बंद होताना 57,000च्या वरती 57,252 वरती बँक निफ्टी बंद झाली. बँक निफ्टीमध्ये देखील काल एका रेंजमध्ये कारभार पाहायला मिळाला. ती रेंज कोणती होती? तर साधारण 57,200 ते 57,400 या रेंजमध्ये बँक निफ्टी दिवसभर रेंगाळत होती. काल सर्वात जास्त वाढलेल्या स्टॉकमध्ये सन फार्मा, भारती एअरटेल, इंडिगो, बजाज फिनसर्व, कोटक महिंद्रा बँक यांच्यामध्ये आपल्याला शानदार तेजी पाहायला मिळत होती. आज देखील इंडिगोमध्ये शानदार तेजी राहू शकते, कारण आपल्याला पुढे याचं उत्तर मिळून जाईल. त्यानंतर डॉक्टर रेड्डीने देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे. बघूया आज शेअर्समध्ये काय घडतं. सर्वात जास्त घसरणीमध्ये काल डॉक्टर रेड्डी, इन्फोसिस, TCSच्या रिझल्ट नंतर मार्केटच्या अपेक्षेनुसार TCSचे रिझल्ट आले आहे. पण आता त्याला मार्केट घेतं कसं, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? मार्केट ओपन झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल. ITC आणि ITC मधील सॉरी IT सेक्टर आणि IT सेक्टरमधील स्टॉक या रिझल्टवरती परिणाम करताना आपल्याला आज पाहायला मिळतील. त्यामुळे कालचे जे टॉप लुजर होते त्यामध्ये काय होतं आज बघणं नक्कीच आपल्याला आश्चर्यकारक राहणार आहे. डॉक्टर रेड्डी, इन्फोसिस, मारुती सुझुकी, NTPC, ONGC यामध्ये दबाव दिसून येत होता. सेक्टर वाईज विचार केला तर काल टेलिकॉम सेक्टरमध्ये तेजी पाहायला मिळत होती, तर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये दबाव दिसून येत होता. कालच्या सविस्तर आढाव्यानंतर आज मार्केटमध्ये काय घडू शकतं याची आता आपण पुढे चर्चा करूया. आज ग्लोबल मार्केटमध्ये दक्षिण कोरियाचे मार्केट आता 30% वरती आहे. 3% वरती आहे. जपानचे मार्केट 2% वरती आहे. तर अमेरिकन मार्केटमध्ये देखील काल शानदार तेजी पाहायला मिळत होती. आज आपल्या आपल्या मार्केटसाठी देखील ग्लोबल मार्केटमधून पॉझिटिव्ह संकेत मिळत आहेत. निफ्टीसाठी महत्त्वाचे लेवल आणि बँक निफ्टीसाठी महत्त्वाचे लेवल आता आपण बघूया. बँक निफ्टीसाठी कालचा हाय जर बँक निफ्टीने ब्रेक केला, म्हणजे 57,500 ही लेवल ब्रेक केली, तर बँक निफ्टीची वाटचाल 58,000 कडे होऊ शकते. त्याच्यानंतर देखील तेजी अशीच राहिली तर 58,500 पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. तर खालील बाजूस बँक निफ्टीसाठी बँक निफ्टीने कालचा लो ब्रेक केला, तर बँक निफ्टीची वाटचाल परवाच्या लो कडेच, म्हणजेच 56,800 ब्रेक केल्यानंतर 56,500 कडे होऊ शकते. बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा अंदाज हा आहे की जोपर्यंत युद्ध विरामाची घोषणा झाली त्याच्यानंतर जो गॅप पडलेला आहे, साधारण 55,571 च्या आसपास जो काही गॅप निर्माण झाला आहे, तो एकदा बँक निफ्टीने भरला तर शानदार आणि नवीन तेजी बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकते. जेव्हा जेव्हा ग्लोबल मार्केटमधून निगेटिव्ह अपडेट येतील तेव्हा तेव्हा हा गॅप भरला जाईल का याची चिंता कायमच
ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांच्या मनात राहील. त्यामुळे हा गॅप भरणं खूप महत्वाचं आहे. बँक निफ्टीच्या अंदाजानंतर आपण निफ्टीच्या अंदाजाकडे जाऊया. कालचा हाय जर निफ्टीने ब्रेक केला तर साहजिकच जो बुधवारी हाय बनवला होता त्याकडे निफ्टीची वाटचाल होऊ शकते. म्हणजे 24,100 लेवल ब्रेक केल्यानंतर 24,200 व 24,300 कडे निफ्टीची वाटचाल होऊ शकते. तर खालील बाजूस कालचा लो जर निफ्टीने ब्रेक केला, 23,900 ब्रेक केला तर 23,800 कडे निफ्टीची वाटचाल होऊ शकते. जो गॅप बँक निफ्टीमध्ये आहे तो निफ्टीमध्ये देखील आहे. 23,600 पर्यंत, 23,640 पर्यंत निफ्टी खाली येणं गरजेचं आहे. त्यानंतर निफ्टीला आपल्याला शानदार तेजी पाहायला मिळू शकते. काल विदेशी गुंतवणूकदारांनी 1,127 कोटींची खरेदी तर स्वदेशी गुंतवणूकदारांनी 2,057 कोटींची खरेदी केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर सोन्याच्या किमतीमध्ये मागील 2-3 दिवस जी घसरण पाहायला मिळत होती त्याला ब्रेक लागला. काल सोन्याच्या किमतीमध्ये 1,600 रुपये तर चांदीच्या किमतीमध्ये 2,300 रुपयांची वाढ दिसून आली. 2 दिवस शानदार तेजीनंतर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आज आपल्याला घसरण पाहायला मिळत आहे. विदेशी गुंतवणूकदारांची छोटी मोठी मार्केटमध्ये खरेदी, कच्च्या तेलामधली घसरण हे आपल्या मार्केटसाठी पॉझिटिव्ह घटक आहे. आज मार्केटमध्ये किंवा काल मार्केटमध्ये रिकव्हरी का? तर काल अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले की इराणवरती जे हल्ले झाले ते अधिकृत अमेरिकेकडून करण्यात आलेले नाही. याचाच अर्थ जे इराणवरती हल्ले झाले ते इस्रायलने केलेले असू शकतात. त्याच्यानंतर अमेरिकेकडून असेही सांगण्यात आले की इराणसोबत अजूनही आमची सकारात्मक चर्चा सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्पने देखील काल स्पष्ट केले की नवीन आणि मोठे युद्ध घडेल असे मला काही वाटत नाही. या गोष्टींमुळे काल अमेरिकन मार्केटमध्ये शानदार तेजी निर्माण झाली आणि त्याचबरोबर आज आपल्याला ग्लोबल मार्केटमध्ये त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. आपली 7 जुलैपासून नवीन बॅच सुरू झाली. ती बॅच काल फुल्ल झालेली आहे. तर नवीन ॲडमिशन घेतली जाणार नाही. लवकरच आपली कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती नवीन बॅच सुरू होत आहे. याच्यामध्ये फक्त कॅन्डल शिकवली जाणार नाही, तर ती कॅन्डल कोणत्या प्रकारची आहे, ती कशी तयार झाली, त्याच्या पाठीमागे काय मानसशास्त्र आहे. त्या कॅन्डलनुसार आपण एंट्री घ्यायची असेल तर काय एंट्री पॉईंट असेल, टार्गेट काय असेल, स्टॉप लॉस काय असेल, त्या कॅन्डलची ॲक्युरेसी काय असेल, कोणत्या टाइम फ्रेमवरती ती कॅन्डल काम करते, ती कॅन्डल का शिकायची आणि त्या कॅन्डलबद्दल कोणत्या चुका टाळायच्या. जवळपास याच्यामध्ये सिंगल कॅन्डल, डबल कॅन्डल, मल्टिपल कॅन्डल अशा 40च्या आसपास कॅन्डल तुम्हाला शिकवल्या जाणार आहे. जागतिक लेवलची घडामोडी पाहता सोमवारसाठी ऑप्शन पोझिशन होल्ड करणं रिस्की ठरू शकतं. त्यामुळे बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा सल्ला आहे की सोमवारसाठी ऑप्शन पोझिशन होल्ड करू नका. शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी मिळते तर सुट्टीचा आनंद घ्या. आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. नवीन अपडेटसोबत लवकरच भेटू. धन्यवाद.